नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 आपणच सोडवू आपले प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सामाजिक जीवनात अनेक समस्या असतात, त्या आपण कशा सोडवाव्या हे आजच्या पाठात पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठात येणारे महत्त्वाचे मुद्दे पाहूया। मुद्दा क्रमांक 1 सार्वजनिक समस्या, 2 तंटा निवारण, 3 समस्या निवारण आणि 4 श्रमदानातून ग्राम सफाई। खालील चित्रात तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात? माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त 3दा येते। कचऱ्याचे ढीग साठले आहेत। नाक बंद करून शाळेत यावे लागते। शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं, पण सायकलीसाठी वेगळा रस्ता कुठे आहे? माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे। अशा प्रकारच्या काही समस्या आहेत। पुढील मुद्दा सार्वजनिक समस्या। आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात। या समस्यामुळे आपली गैरसोय होते। कधीकधी आपले समूह जीवन विस्कळीत होते। समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात। म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निवारण करावे। आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल। परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। सार्वजनिक समस्या एक व्यक्ती सोडू शकत नाही, त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। यानंतरचा मुद्दा आहे तंटा निवारण। आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते। सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते, एकोपा राहत नाही, गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात। तंट्यांचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात, परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तर तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते। माहीत आहे का तुम्हाला, आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे। गावातील तंटे गावातच सोडवले पाहिजे। गावकऱ्यांनी ते चर्चेने सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे। या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो। ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो। शहरातील मोहल्ला समिती तंटा निवारणाला मदत करतात। यानंतर पुढचा मुद्दा आहे समस्या निवारण। समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का? हिवरे बाजार, अहमदनगर जिल्ह्यात हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती। त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली। जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला। आज हिवरे बाजार या गावातील परिसर हिरवेगर्द आहे। यानंतर बघूया पुढील मुद्दा श्रमदानातून ग्राम सफाई। उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली। गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले। त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले। उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले। प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले। संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबांनी लोकांना सांगितले। स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे। मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वाही, चहूकडे मार्ग। शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे। प्रत्येकास
आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे, समाजातील शोषण थांबले पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे, सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, शांततेचे महत्त्व समजून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गांनी आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो. माहीत आहे का तुम्हाला, जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यातून ही घंटा तयार करण्यात आली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो. शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते. या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते. आपण काय शिकलो? समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास समस्याचे निराकरण होते. संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात. कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे. धन्यवाद.